आतमध्ये पाहायला मिळते. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सलामीवीर एका बाजूने प्रशांत शेळके तर दुसऱ्या बाजूने शेखर गोडांबे आघाडीचे 2 बॅटर आहेत. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना रोखण्यासाठी पहिल्या षटकामध्ये मनोज पवार यांना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत. चला थोडं स्पीडअप करा. दोन्ही संघाला विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम सामना चालू करून घ्यायचा आहे. ऑन स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिला चेंडू फेस करण्यासाठी शेखर तर गोलंदाजीच्या मार्कवरती मनोज. पहिलाच बॉल रिव्हर्स स्विच हिट. पहिल्याच बॉलवरती क्रिकेटचा क्लास दाखवलाय. शेखर यांच्या बॅटमधून पहिला चेंडू सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. पहिल्याच बॉलवरती प्रचंड वेग दाखवला आणि तितक्याच वेगाने मात्र शेखर देखील चेंडू पाठवला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकाराच्या पद्धतीने गोडी धोडीने मात्र संघाच्या धावफलकाचा सर्ग निश्चित झालाय. संघाचं अकाउंट ओपन झालंय. धावफलकावरती 4 धावा ज्या मात्र नोंदवल्या गेल्या. त्या पूर्वीचा सामना देखील पाहिला. शेखर कमी चेंडू खेळला परंतु कमी चेंडू मध्ये जास्त धावा त्याने बनवल्या होत्या. इथे देखील आपण पाहतो तेच ध्येय तेच उद्दिष्ट घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि पहिल्याच बॉलवरती त्याने त्याचे इरादे दाखवले. त्याने त्याचं ध्येय स्पष्ट केलं. पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. पुन्हा गोलंदाज तयार. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. दुसऱ्या बाजूने मनोज देखील सांगतात आम्ही देखील काही कमी नाही बुद्धीचा वापर केला आणि यावेळेस मात्र धीम्या गतीचा चेंडू वळण घेणारा चेंडू तिथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हा चेंडू मात्र बॅटने बॉलचा संपर्क नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे मनोज पवार पण पाहतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतात. यावेळेस देखील रिव्हर्सचा प्रयत्न होता तिथे. तेजस आपण पाहतो इष्टांच्या मागे थोडासा तेजस पासून लांब गेला चेंडू परंतु निलेश यांचं चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथे. त्यामुळे आपण पाहतोय जास्त काही ते धाव मिळणार नाही. केवळ एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि एका धावेच्या एका सिंगलच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 5 धावा. आज आपण पाहिलं तर 6 संघ या मैदानावरती एकमेकांचे आमने सामने लढणार आहेत. प्रथमतः लेग फॉरवर्ड मध्ये आपण सामने खेळतो. त्यानंतर प्री क्वार्टर फायनलचे 2 सामने नॉकआउटचे पाहायला मिळतील. त्यानंतर मात्र आजच्या दिवसातील सर्वाधिक महत्त्वाचा सामना. परंतु यावेळेस प्रशांत शेळके त्याच्या बॅटमधून मात्र इथे पहिला बॉल खेळत असताना पहिला चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. प्रशांत देखील आपण पाहतो इथे चौकाराने वैयक्तिक खातं उघडतो. दोन्ही फलंदाजाने मात्र आक्रमकतेने मात्र वैयक्तिक खातं उघडले. चौकाराच्या मदतीने मात्र वैयक्तिक खात्यामध्ये धावा नोंदवलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल केला. पुन्हा एकदा चौकारानंतर मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट येतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. टिप कव्हरचं क्षेत्ररक्षक मात्र आता आतमध्ये घेतलाय. लॉंग ऑफ मध्ये मात्र प्रोटेक्शन तिथे वाढवलंय. मिड विकेट लॉंग ऑफ या 2 क्षेत्रामध्ये आपण पाहतोय पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताय क्षेत्ररक्षक. शफल झाले. क्रीजचा वापर केलाय परंतु फटका तिथे तितकासा बॅटवरती आला नाही. चेंडूने उंची प्राप्त केली. अनिकेत पवन एक चांगला झेल टिपला. पहिला धक्का बसेल गोटावडे संघाला. पहिला फलंदाज जाईल माघारी. प्रशांत शेळकेच्या रूपाने पहिला धक्का. पहिला बॅटर मात्र माघारी गेलाय. 5 षटकांचा सामना 5 षटकांची मॅच. एका बाजूने पिरंगुट संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळतोय परंतु दुसऱ्या बाजूने घोटावडे संघ यापूर्वी एक सामना खेळलाय. त्या पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवलाय. एक विजय मिळवत मात्र लीगचा दुसरा सामना घोटावडे संघ खेळताना आपण पाहतोय. लीगचा अखेरचा सामना त्यांचा. दुसऱ्या बाजूने पिरंगुट संघ आपण पाहतोय वैयक्तिक पहिला सामना खेळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय गोडांबे या पूर्वीच्या सामन्याचा हिरो. मॅडम ते मॅच हा किताब अक्षयने या पूर्वीच्या सामन्यामध्ये पटकवलाय. आता या सामन्यामध्ये पाहायचंय कशा प्रकारे मात्र कामगिरी करेल. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मात्र यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये यावं लागले. चांगला खेळ या पूर्वीच्या सामन्यामध्ये अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. झेल सुटला होता अक्षयचा. त्यानंतर मात्र त्याने मोठं आक्रमण केलं होतं. इथे देखील पाहायचंय
दुसरं षटक आता मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज यश पवळे पिरंगुट एक्सप्रेस. यश गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. यावेळेस पहिलाच बॉल पाठवरती मात्र मिडल होत नाहीये चेंडू. निलेश आपण पाहतो ते चेंडूला पाठवर होतील. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा 10 धावा डबल डिजिट मध्ये आपण पाहतोय. संघाचा धावफलक जाऊन पोहोचले. एक विकेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आली. पहिल्या षटकामध्ये मनोज यांनी एक विकेट मिळवली परंतु त्यांच्यावरती आक्रमण देखील झालं होतं. परंतु षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय यश आलाय आणि पहिले चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सावधरित्या हाताळताना पाहायला मिळाला. या पूर्वीच्या स्पर्धेमध्ये यशने प्रभावित केलं होतं. सीझनच्या पहिल्या स्पर्धेमध्ये मात्र चांगला खेळ यशच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. आज एक पाहतो एक नवीन उत्साह घेत मात्र तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्यामुळे अक्षयसाठी हा चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षक बरेचसे दूरवरती बराच काळ चेंडू हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकले नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा आलेली एक धाव. एक सिंगलच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिशय शांत मात्र वातावरण. षटक क्रमांक 2 मध्ये पहिली विकेट आल्यानंतर मात्र शांतता पसरवण्याचा प्रयत्न करतोय तिथे गोलंदाज. परंतु पाहायचे हे दोन फलंदाज जे आक्रमकतेसाठी ओळखले जातात ते किती काळ मैदानाच्या आतमध्ये शांत राहतील का अशांत करणारी फटकेबाजी शेखर आणि अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळेल हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. यश तयार पुढे शेखर. त्यावेळी पुढे सरसावत पावलांचा वापर करत मात्र तिथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता शेखर यांचा परंतु जास्त काही चेंडू उंची प्राप्त केली नाही. थोडासा खाली राहिलेला चेंडू आपण पाहतोय तिथे बॅटवरती येत नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये संपूर्णपणे डॉट बॉल जो आपण पाहायला मिळतोय. यश ओम साई ग्रुप वातुंडे चषकामध्ये बेस्ट बॉलर हा किताब मिळवला यश पवळेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. सुंदर स्ट्रोक डीप पॉइंट मध्ये शेखरचा हल्ला. शेखरची पॉवर चेंडू सरळ सीमारेषे पार षटकार. जबरदस्त षटकार शेखर गोडांबेच्या बॅटमधून. 6 धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा. यश पुन्हा राईट मोड द विकेट. रिव्हर्स विकेटचा प्रयत्न होता. यावेळेस चेंज ऑफ पेस गती कमी केली यावेळेस यशने आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा तिथे थेब्या गतीचा चेंडू शेखरला त्रास देतोय. पाठवरती येत नाहीये चेंडू. मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुन्हा एकदा डॉट. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 चा पॉवर पेचा अखेरचा चेंडू घेऊन यश पुन्हा एकदा तयार. यावेळेस अगदी समोर मात्र चेंडू बाहेर काढला. थोडीशी विचार देते पंचांना परंतु पुन्हा एकदा बॅटाने बॉलचा संपर्क नाही. शेखरने मात्र शेवटचे 2 चेंडू मात्र तिथे खेळत असताना बीट झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती नोंदवल्या. सध्यामध्ये आपण पाहिलं यश पवळे 8 धावा खर्च केल्या. कोणत्या प्रकारे विकेट आली नाही. पहिल्या षटकामध्ये मनोज यांना आपण पाहिलं एक विकेट त्यांनी मिळवली. 9 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. असं पॉवर प्लेचा खेळ आपण पाहिलाय आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये जास्त काही मोठं आक्रमण नाही परंतु एक विकेट गोलंदाजाने मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळवली. आता पॉवर प्लेचं बंधन हटलं जाईल. त्यानंतर पाहायचं शेखर आणि अक्षय या जोडीवरती मात्र सर्वांच्या नजरा असणार आहेत कारण ज्या फॉर्म मध्ये या पूर्वीच्या सामन्यामध्ये या दोन्ही खेळाडूंनी मात्र फलंदाजी दाखवली. ज्या प्रकारचे आक्रमक स्ट्रोक केले तेच आक्रमक स्ट्रोक पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आता वाट पाहत आहेत. तर दुसऱ्या बाजूने पाहायचं षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 घेऊन तनुज पवळे मुळशी तालुक्यात एक सर्वाधिक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ते तनुजकडे देखील पाहिलं जातं परंतु समोर देखील आव्हान आहे डावखुऱ्या शैलीचा एक जबरदस्त बॅटर म्हणून ज्याची चर्चा आहे तो अक्षय गोडांबे. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. बाबर पेचं बंधन हटलं गेलं. क्षेत्ररक्षण जाळं आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पसरवलं जाईल. तर थोडं स्पीडअप करा मित्रांनो. वेळेचं बंधन दोन्ही संघांना असणार आहे. स्पीडअप करणं हे फार गरजेचं आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती तनुज. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय अक्षय डावखुऱ्या शैलीचा फलंदाज समोर डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत. पहिला बॉल पहिला चेंडू अगदी खेळपट्टीच्या मध्ये आहे तिथे टाकला होता. इष्टरक्षक तेजस देखील आपण पाहतोय बराचसा दूर राहिला. दिशा भरकटली आहे तिथे. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून येईल. अतिरिक्त अवंतर धावेचा इशारा येईल आणि अतिरिक्त अवंतर धावेच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये एका धावेच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा त्या 18 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये.
चालू सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये लीग पद्धतीचा सुरू आहे. एका बाजूने आपण पाहतोय पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट, तर त्यांच्या विरोधामध्ये गोटावडे वॉरियर्स गोटावडे. या दोन संघांमध्ये एक बिग फाईट जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तनुज पुन्हा तयार. ओव्हर द विकेट, यावेळेस अक्रॉस द बॅट. क्षेत्ररक्षक मात्र बनतोय दर्शक. नो चान्स. चेंडू सीमारेषे पार. षटकार. सहा धावेच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा. कोणत्या प्रकारे संधी दिली नाही तिथे. हाफ ट्रॅकर चेंडू पाहिला अक्षयने आणि हाफ ट्रॅकर चेंडू वरती नक्कीच एक जबरदस्त स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका आयोजित माननीय आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संग्रामदादा चषक 2025 चा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. पहिला दिवस स्पर्धेतील चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा दिशा भरकटली आहे. शरीरापासून लांब चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे तनुज यांचा, परंतु तिथे जास्तीची दिशा भरकटली जाते आणि अतिरिक्त अभ्यंतर धावा देखील मैदानाच्या आतमध्ये खर्च होत आहेत. अतिरिक्त अभ्यंतर धावेंवरती देखील नियंत्रण मिळवावं लागेल. पुढे सरसावत पावलांचा वापर करत खेळायचा होता, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतो तिथे शरीरापासून लांब चेंडू ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये जास्तीची दिशा भरकटली. पुन्हा एकदा पंचांच्या जमिनीला सभात्र होतील. कळवला जातो तो वाईट बॉल. अतिरिक्त अभ्यंतर धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिथे खर्च झाली आहे. स्कोर कार्ड वाढेल. डबलकावरती धावा आहेत त्या 26 धावा. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये एक षटकार आलाय, परंतु 3 वाईट बॉल देखील पाहायला मिळत. महागडी गोलंदाजी आतापर्यंत तनुजची पाहायला मिळाली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अगदी खेळपट्टीच्या मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट लाईन धरून मात्र चेंडू टाकायचा होता. पुन्हा एकदा खराब चेंडू. लागोपाठचा तिसरा वाईट बॉल. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इतर नियंत्रण मिळवावं लागेल तनुजला, कारण ते प्रत्येक धाव महत्वाचे आणि अतिरिक्त अवांतर धावा संघाला न परवडणार आहेत. परंतु दुसऱ्या बाजूने याच अतिरिक्त अवांतर धावा गोटावडे संघाला मात्र बोनस स्वरूपामध्ये मिळतात. धपलकावरती मात्र धावांची उंची वाढवली जाते. 27 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये धावा फलकावरती नोंदवल्या गेलेल्या. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 5 षटकांचा सामना, 5 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टॉस जिंकला पिरंगुट संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय योग्य ठरवण्यासाठी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मात्र जास्त काही मोठे फटके खेळून दिले गेले नाही. एक महत्वाची विकेट मिळवली. परंतु षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना तनुजच्या माध्यमातून अतिरिक्त अवांतर धावा या जास्त प्रमाणामध्ये खर्च होत आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कट कॉपी पेस्ट पाहायला मिळेल. लागोपाठचा चौथा चेंडू त्याच दिशेने त्याच टप्प्यावरती तशाच प्रकारे भर करताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा वाईट बॉल. लागोपाठचा चौथा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे खराब मात्र नोंदवला जाईल. लागोपाठचा चौथा वाईट आलाय. धावफलक मात्र पुढे जाते. धावफलकावरती 28 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील चेंडू सोडून दिलाय. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खराब चेंडूचा इशारा तिथे मात्र येतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल. लागोपाठचा 5वा वाईट जो आपण या ठिकाणी पाहतोय. 6 आतापर्यंत वाईट या षटकामध्ये तनुजच्या माध्यमातून हाताळले गेलेत. 12 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खराब चेंडू. पुन्हा एकदा दिशाभर कटणारा चेंडू तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिथे व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव खर्च होईल. स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती 30 धावा एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चेंडू आतापर्यंत या षटकातील झालाय आणि एका चेंडूमध्ये तब्बल 13 धावा खर्च झालेल्या आहेत. 13 धावा ज्या मात्र आपण पाहतो आतापर्यंत खर्च झाल्या. त्यानंतर नक्कीच आपण पाहतो तिथे गोलंदाज बदलला जातोय. नवीन गोलंदाज मात्र राहिलेले चेंडू हाताळण्यासाठी आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होईल. तनुज नंतर मात्र आपण पाहतो राहिलेले चेंडू टाकण्यासाठी तेजस, मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत तेजस प्रवीणला आपण पाहतो. आता पाहायचं इथे कशा प्रकारे मात्र गोलंदाजी केली जाईल. ज्या प्रकारे अतिरिक्त अवांतर धावा खर्च झाल्या, ज्या प्रकारे मात्र धावफलकाचा वेग अतिरिक्त अवांतर धावेच्या पद्धतीने वाढला गेलाय, तर धावफलकाचा वाढलेला वेग मात्र इथे तेजसच्या माध्यमातून कमी केला जाईल का? पहिलाच बॉल बंदाट वेग होता, तितकाच वेगाने मात्र पुढे सरसवलं होता अक्षय. तितक्याच वेगाने बॅट फिरवली अक्षयने, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आपण पाहतोय डॉट आला. पुन्हा तेजस तयार, समोर अक्षय. हाफ ट्रॅकर करतोय हवाई सफर. अक्षय गोडांबे सेट ऑन फायर. दूरवरचा एक जबरदस्त षटकार.
6 धावांच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचले. धावफलकावरती धावा आहेत त्या 36 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या डावातील निम्मा डाव आतापर्यंत संपलाय. 30 चेंडूंपैकी 15 चेंडू टाकून झालेत आणि 15 चेंडूमध्ये 36 बनवल्यात. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे 15 चेंडू बाकी असणार आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली. मनोज यांनी मात्र कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न केला. 8 धावा त्यात खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु बनेल फक्त दर्शक. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा घेत येतोय चौकार. 4 धावा. चार धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. मैदानाच्या आतमध्ये संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 40 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 40 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटचा एक चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. चेंडू केव्हाही हरवला, खराब झाला किंवा फुटला तर मात्र नवीन चेंडू दिला जाईल याची नोंद दोन्ही संघांनी घ्या. आजचा स्पर्धेतील पहिला दिवस आपण पाहतोय. पहिल्या दिवसातील चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर थोडं स्पीडअप करा. दोन्ही संघांना विनंती आहे. दिलेल्या नियोजित वेळेमध्ये आपल्याला सर्व सामने कंप्लीट करायचे आहेत. दिवसभरामध्ये जवळपास 9 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्यावेळेस पुढे सरसकट डान्सिंग विकेट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. वेदांत चाळीकरला आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग मधून चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये घेतलेली एक सिंगल आणि या सिंगल बरोबर तिसऱ्या षटकाची सांगता होईल. बरंचसं मात्र लांबलं होतं तिसरं षटक. बराचसा वेळ मात्र तिसऱ्या षटकासाठी खर्च झाल्यानंतर आपण पाहतो तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतो. धावा नोंदवल्या गेल्या त्या 41 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. बरेचसे अतिरिक्त अभ्यंतर धावा आपण पाहिल्या. षटक क्रमांक 3 मध्ये बरेचसे वाईट बॉल आपण पाहिले. लागोपाठचे 5 वाईट बॉल या षटकामध्ये टाकले गेले आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं बरेचसे षटक लांबल्यानंतर अखेर मात्र आपण पाहिलं तेजस मात्र चेंडू हातामध्ये घेतला. चांगले चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याने केला परंतु त्याच्यावरती देखील अक्षयने आक्रमण केलं. षटकार खेळले आणि धावफलकाचा वेग मात्र जो वाढला होता त्याच वेगाने माझा धावफलक पुढे नेऊन ठेवलं. 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आता गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय धावफलकाचा वेग वाढल्यानंतर अतिरिक्त जास्त प्रमाणामध्ये धावा खर्च झाल्यानंतर तो वेग कुठेतरी कमी करण्यासाठी धावफलकाला मात्र कंट्रोलमध्ये आणण्यासाठी वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक चौथ्या क्रमांकाचा षटक घेऊन यश पवळे हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पाहायचं आता यश पवळे कशा प्रकारे मात्र इथे अक्षयला रोखेल. यश मात्र कसोटी असेल कारण संघातील एक प्रमुख गोलंदाज म्हणून यशकडे पाहिलं जातं. बेट्स बॉलर या किताबाच्या माध्यमातून एक ऍक्टिव्हा बाईक देखील आपल्या नावावरती यशने कोरली परंतु समोर त्याच ताकदीचा अक्षय असताना मात्र कशा प्रकारे रोखलं जाईल. बिग बॅटल जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. यश टू अक्षय. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो. जास्तीचा वेळ तुम्ही नक्कीच खर्च करताय. गोलंदाज यश तयार. पहिला बॉल या षटकातील समोर अक्षय. पहिला चेंडू धीम्या गतीचा होता. शरीराच्या दिशेने सफल झाले होते अक्षय परंतु सफल झाले नाही या फटका खेळण्यामध्ये आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये पंचांनी डॉट बॉल तर घोषित केलाय परंतु चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांची मागणी केली तिथे. दोन्ही संघांना एक इनिंग मध्ये दिलेला आहे. त्याचाच वापर इथे केला अक्षयने. तिसऱ्या पंचांची मागणी केली वाईट बॉल साठी. क्रिक लाईफ स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाहतोय 3 कॅमेऱ्याच्या साह्याने ही स्पर्धा संपूर्ण जगभरामध्ये लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. अमित भुजबळ सर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय. तर थोडे काळ मात्र बिझी राहील. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय पाठवलाय. हा चेंडू वाईट आहे की नाही याचा टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून पाहिलं जाईल आणि तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवलं जाईल. वाईट बॉल रिव्ह्यू सक्सेसफुल. अतिरिक्त धाव जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते अतिरिक्त धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा त्या 42 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळी मात्र समोरून चेंडूला दिशा दिली. पॅटवरती मात्र अक्षयच्या यावेळी चेंडू येत नाहीये. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट.
दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा आता तिथे खराब दिशा भरकटणारा चेंडू. व्हाईट बॉलची मालिका मात्र या सामन्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळाली, परंतु याच अतिरिक्त अभ्यंतर धावा येणाऱ्या दुसऱ्या डावामध्ये आपल्या संघाला डोकेदुखी तर ठरणार नाही ना, याची चिंता आता करावी लागेल. यावेळेस हा चेंडू शरीराच्या दिशेने होता, सुंदर स्ट्रोक खेळला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, कोणताही क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू पोहोचलाय तिथे सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. चौकारचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, त्यांना पाहायला मिळाला 4 धावेच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाते, धावफलकावरती धावा आहेत त्या 47 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 47 धावा धावफलकावरती. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मधलं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना अक्षय आणि शेखर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करते. एका बाजूने अक्षयने आपण पाहिलं तर आतापर्यंत 9 चेंडू फेस केलेत आणि 9 चेंडू मध्ये 22 धावा त्याने बनवल्यात. दुसऱ्या बाजूने शेखर घोडांबेने देखील 8 चेंडू खेळलेले आणि 8 चेंडू मध्ये 12 धावा त्याने देखील आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात. यावेळेस हा चेंडू पंच केलाय, 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. अक्षयची पावर आणि मिळतील धावा इथे 4. येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने गोटावडे संघाच्या धावफलकाचा टाळ्याच्या कडकडात स्वागत करूया. सांघिक अर्धशतक संघाचं साजरं होईल. 51 धावा ज्या मात्र संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्डवरती आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या आहेत. 51 धावा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. प्रचंड मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. धावफलकाचा प्रचंड मोठा वेग वाढवला. धावफलकाची एक मोठी उंची उभारण्यासाठी अक्षय आणि शेखर मात्र आता आपले बाहू खोललेत. आक्रमक पवित्र धारण केला आणि षटकारांचा चौकारांची आतिषबाजी जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यश पुन्हा तयार, समोर अक्षय. यावेळेस पावलांचा वापर केला अक्षयने, परंतु अगदी बुंद्यात टाकला होता चेंडू आणि हा बुंद्यातला चेंडू खोदून काढता आला नाही यावेळेस मात्र अक्षयला. आणि हा चेंडू मात्र आपण पाहतो तेजस पवळेच्या हातामध्ये, इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू वेसावेल आणि हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल डॉट. यश पवळने यापूर्वी एक षटक हाताळलं, त्यामध्ये मात्र त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये मात्र थोडासा मागणा ठरलाय. लोअर फुल टॉस, फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक कोणताच नाही तिथे आणि चेंडू आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाऊ पोहोचतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 55 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. यशचा मात्र या षटकातील शेवटचा अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. आतापर्यंत थोडासा मागणा ठरला यश, परंतु शेवटचा चेंडू पाहायचा समोर अक्षय असताना. हाफ ट्रॅकर होता, आडव्या पट्ट्या उडवला बॉल समोरच्या दिशेला, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय गोडांबे सेट ऑन फायर. षटकार. प्रचंड महागडी गोलंदाजी केली यशने. तब्बल 20 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यानंतर एकूण धावा आपण पाहतोय 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती त्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 61 धावा ज्या माथा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पहिली विकेट लवकर आली. पहिल्या षटकामध्ये पहिला बॅटर बाद झाला, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये कमी धावा खर्च केला यशने. षटक क्रमांक 3 मध्ये मात्र धावफलकाचा प्रचंड वेग वाढला. अतिरिक्त अवांतर धावेच्या मदतीने धावफलकाचा वेग वाढल्यानंतर चौथ्या षटकामध्ये मात्र अक्षयने देखील आपण पाहिलं षटकारा चौकाराने धावफलकाचा वेग जारी ठेवलाय आणि एकूण धावा ज्या मात्र 61-24 चेंडूमध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे 6 चेंडू आता बाकी असणार आहेत. पाहायचं कोणाच्या खांद्यावरती जबाबदार दिली जाईल, डेथ ओव्हरमध्ये मात्र कोणाला आमंत्रित केलं जाईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यानंतर मात्र आजच्या दिवसातील 5वा सामना जो आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. एका बाजूने मोरिया क्रिकेट क्लब भरे लवळे त्यांच्या विरोधामध्ये बावधन स्पोर्ट क्लब बावधन. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आहे आपण संपर्क करा. इनिंग ब्रेकमध्ये मान्यवरांची शुभ असते. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. बावधन संघाचा संघनायक आणि भरे लवळे संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या कॅप्टनने नोंद घ्यायची. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश गोळे अनुभवाकडे गेल्या मात्र संघाचा संघनायक अनुभवाचा वापर केला जातोय. पाहायचंय त्या अनुभवाच्या ताकदीवरती कशा प्रकारे धावा रोखल्या जातील, कशा प्रकारे मात्र इथे फलंदाज रोखलं जाईल. समोर शेखर तितकाच अनुभवी हा खेळाडू देखील आहे.
या खेळाडूचा खेळ मात्र आज नक्कीच प्रभावित करणार राहिला. षटकार चौकारांच्या हातीच बाजी मैदानाच्या चारी बाजूस या खेळाडूने केली आहे. आता पाहायचं शेवटचं षटक, हाणामारीचं षटक म्हणून ज्या षटकाकडे पाहिलं जातं त्या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. पहिलाच बॉल फुल टॉस धीम्या गतीचा ओळखला, रीड केलाय आणि मात्र पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे डीप स्क्वेअर लेग मध्ये. आसमानी तडाखा षटकार, नो बॉल आणि त्यावरती आलेला हा षटकार. धीम्या गतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता तिथे निलेश यांचा, परंतु फुल टॉस चेंडू तिथे बिमर घोषित झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नो बॉल वरती आलेला षटकार. येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. बऱ्याचशा अतिरिक्त अवांतर धावा, बऱ्याचशा चुका होतात पहिल्या डावामध्ये पिरंगुट संघाच्या वतीने. त्यावेळेस भन्नाट वेग, एष्टी रक्षक देखील मात्र या वेगाला थांबवू शकला नाही, अडवू शकला नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये मिळतील इथे धावा 4. चुका होत आहे तिथे पिरंगुट संघाच्या बाजूने. इथे एक छोटीशी चुकी मोठ्या पराभवाला आमंत्रण देऊन जाऊ शकते. इथे चुका करून चालणार नाही. बऱ्याचशा चुका झाल्या तिथे पहिल्या डावामध्ये, बऱ्याचशा अतिरिक्त अवांतर धावा, जास्तीच्या धावा ज्या मात्र धावफलकावरती नोंदवल्यात आणि त्याच धावा मात्र गोठवडे संघासाठी बोनस स्वरूपामध्ये नक्कीच ज्या असणार आहेत. त्यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता तिथे. बॅटची कडा इष्टांच्या मागे, तेजसने एक सुंदर झेल टिपला. विकेट आली दुसऱ्या क्रमांकाची. दुसरा बॅटर जाईल माघारी, शेखरच्या रूपाने दुसरा धक्का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश. पहिल्याच बॉल वरती आक्रमणाचा प्रयत्न केलाय, परंतु उंची मिळाली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक कुमार येतोय चेंडूच्या खाली आणि देतोय विकेटची हमी. फलंदाज आल्या पावली जाईल माघारी. विकेट. बरे लवळे संघाचा संघनायक विनंती, टॉस साठी संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण संपन्न करणार आहे. तिसरा फलंदाज आकाश केसवड मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमणाच्या प्रयत्नामध्ये बाद झालाय. स्कोरकार्डवरती आपण पाहतोय 72 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडू झाले शेवटच्या षटकातील, अजून 3 चेंडू मात्र या पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे बाकी असताना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य शेळके, संघातील अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजीच्या जोरावरती मात्र आदित्यने अनेक सामने संघाला जिंकून दिलेत. आता पाहायचं फलंदाजी करण्याची संधी मिळाली इथे. शेवटचे काही चेंडू बाकी असताना कशा प्रकारे मात्र तो धावा आपल्या संघाच्या धावफलकावरती नोंदवेल. पण दुसऱ्या बाजूला निलेश यांचं कौतुक असेल, आक्रमण झालं तर धावफलकाचा प्रचंड वाढलेला वेग थांबवण्यासाठी मात्र इथे कडवी झुंज देत आहेत. यावेळेस हा चेंडू फुलटॉस होता शरीराच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि बनतोय दर्शक. एक टप्पा घेत चेंडूने सीमारेषा ओलांडली आणि मिळाल्या धावा 4. येतोय चौकार. चार धावांच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. स्कोर कार्ड वरती 76 धावा धावफलकावरती. निलेश पुन्हा तयार. राईट ओव्हर द विकेट. फुलब्या टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. अलोन द कार्पेट. एक सिंगल तर मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. दूरवरचा प्रवास करत मात्र नागेश चेंडू पर्यंत पोहोचतोय. दुसऱ्या धावेसाठी मात्र इथे कोणताही प्रयत्न केला नाही. एका धावेवरती समाधान बांधलं तिथे. फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आदित्य त्यांचा. शेवटच्या चेंडूवरती मात्र अक्षयला तिथे संधी दिली. अक्षयवरती विश्वास दाखवलाय. पाहायचा अक्षय आता कशा प्रकारे मात्र कामगिरी करेल. शेवटच्या चेंडूवरती 13 चेंडू अक्षयने मात्र या डावामध्ये फेस केले. 36 धावा बनवल्या. आता अखेरचा चेंडू पहिल्या डावात पहिल्या इनिंगचा फेस करण्यासाठी पुन्हा मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक तयार. उजव्या शैलीचे आणि डौखरेक शैलीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक खेळपट्टीवरती उभे असताना वारंवार मात्र आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षकांची हालचाल पाहायला मिळते. शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू शरीराच्या दिशेने होता.
सुंदररित्या स्ट्रोक खेळला डीप स्क्वेअर लेग मध्ये यश आहे. पहिल्या चेंडूमध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये वेग कमी केला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये फेकी तो पर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावींच्या पद्धतीने पहिला डाव संपेल. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना घोटावडे वॉरियर्स घोटावडे संघाने बनवल्या त्या 79 धावा जिंकण्यासाठी पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट संघाला 80 धावींचं टार्गेट. टॉस आपण या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करतो. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. सन्माननीय सुनील भाऊ जाधव यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द त्या ठिकाणी टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. भाऊला विनंती टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस संपन्न केला जाईल. यानंतर मात्र बावधन स्पोर्ट क्लब बावधन त्यांच्या विरोधामध्ये मोर्या क्रिकेट क्लब भरे लवळे या दोन संघांमध्ये यानंतरचा आजच्या दिवसातील 5वा सामना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय भरे लवळे संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. बावधन संघाला बॅटिंगचं आमंत्रण दिलंय. चला आघाडीचे दोन्ही बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये या. दुसरा डावाला दुसऱ्या इनिंगला आपण त्वरित या ठिकाणी सुरुवात करणार आहे. 80 धावींचा टार्गेट असेल. ऐंशी धावेंचं टार्गेट आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूने चैतन्य गोळे तर दुसऱ्या बाजूने तेजस पोवळे या आघाडीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाजीच्या मार्गवरती आघाडीच्या दोन्ही सलामीवीराला रोखण्यासाठी पहिल्या षटकामध्ये आदित्य शेळके हा गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झाला. चला गोटावडे संघ तुम्ही जास्तीचा वेळ घेता क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. मित्रांनो वेळ आपल्याकडे कमी आहे. यानंतर बरेच सामने खेळवायचे आहेत आणि यानंतरचे सर्व सामने फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे विनंती असणारे वेळ वाचवा. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डावखुऱ्या शैलीचा असणारा तेजस बाहुबली या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू
तर दुसऱ्या बाजूने उजव्या शैलीचा पिरंगुट संघाचा एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याला ओळखलं जातं तो चैतन्य गोळे. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजीच्या मार्कवरती गोटावडे संघाचा प्रमुख अस्त्र आदित्य. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती प्रचंड वेग दाखवला आदित्यने. तितक्याच वेगाने स्ट्रोक खेळायचा होता तेजसला, परंतु बॅट हातातून निसटली आणि तिथे आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. प्रचंड वेगाने मात्र तेजसने बॅट फिरवली होती. चेंडू मात्र तिथे बॅटवरती आला नाही. शरीराचा वेध आपण पाहिलं तिथे मैदानाच्या आतमध्ये. टॉट येताना पाहिल्यामुळे पहिला बॉल निर्धाव चेंडूने मात्र डावाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. जवळपास आपण पाहिलं तर 17 धावेच्या सरासरीने मात्र प्रत्येक षटकामध्ये इथे धावफलक मात्र गाठायचा आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस देखील आक्रमण करायचं होतं. यावेळेस देखील वेगाने बॅट फिरवली, परंतु पुन्हा एकदा तेजसच्या बॅटवरती चेंडू येत नाहीये. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक मोठं धाव फलक गाठायचं आहे. एका मोठ्या डोंगराला मात्र इथे पाठलाग करायचा असताना तेजस मात्र पाहतो पहिल्या बॉल पासून आक्रमक पवित्र धारण करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या चेंडू पासून मात्र इथे षटकारां चौकारांची आतिषबाजी दाखवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून सुरू आहे, परंतु बॅटवरती मात्र चेंडू येत नाही. पहिले दोन चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळाले. आदित्य पुन्हा तयार. राईट एम राऊंड द विकेट. उलट टप्प्याचा बॉल यावेळेस खोदून काढला आणि क्षेत्ररक्षकाचा तिथे चांगला प्रयत्न, चांगले एफर्ट आणि एफर्टला मात्र मिळालेलं यश. पहिला धक्का तेजसच्या रूपाने, पहिला खिंडार पडेल. पिरंगुट संघाला पहिला फलंदाज जाईल माघारी. पहिला फलंदाज 0 धावा धावफलकावरती असताना बाद झालाय. तेजसच्या रूपाने पहिला धक्का बसेल. आक्रमणाचा प्रयत्न होता तेजसचा, परंतु मात्र तिथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. चांगला जर अनिकेत सीमारेषेच्या लगत टिपला आणि मात्र तिथे पहिली विकेट घेण्यामध्ये गोलंदाज आलेलं यश. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक भाऊ बाद झाल्यानंतर एक भाऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तेजस बाद झालाय. नवीन बॅटर आलाय तो तनुज. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. पहिलाच बॉल तनुज साठी गॅप मध्ये पहिला चेंडू खेळलाय. पहिल्या चेंडूवरती दोन क्षेत्ररक्षकांची दरी भेटली आणि पहिलाच पाठवला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. चार धावेच्या पद्धतीने संघाचं खातं ओपन झालंय, संघाचं अकाउंट ओपन झालंय. 4 धावा धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पहिल्या धावा आल्या ते तनुजच्या पाठमधून. पुढे सरसवत पावलांचा वापर परत पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये तितक्याच धावा देऊन जाईल चेंडू. लागोपाठचा येतोय हा दुसरा चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार जो तनुजच्या पाठमधून येताना पाहायला मिळेल. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा त्या 8 धावा. बॅट्समन या किताबामध्ये मात्र वन ऑफ द सिरीजच्या किताबामध्ये मात्र तनुजने आपल्या नावावरती एक ऍक्टिव्हा बाईक देखील कोरली. यावेळेचा हा चेंडू देखील सुंदररित्या फटका केला. यावेळेस मात्र गॅप मिळाली नाही. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चांगलं काम करताना पाहायला मिळालं. चांगलं एफर्ट होते तिथे. आकाश केसवरचे चेंडू स्टॉप केला, परंतु तितक्याच वेगाने ते फलंदाजाने एक सिंगल धावची मैदानाच्या आतमध्ये पाहतो चोरट्या स्वरूपामध्ये धावफलकावरती नोंदवली. एका धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. पहिले 6 चेंडू झालेत. पहिल्या 6 चेंडू मध्ये एक महत्वाची विकेट. आघाडीची जोडी फोडली आदित्यने. तेजसला माघारी पाठवलं आणि 9 धावा खर्च करत पहिल्या षटकाची सांगता केली. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 24 चेंडू आता बाकी असतील आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 71 धावा हे सभेकरच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर बऱ्याचशा अतिरिक्त अवांतर धावा खर्च झाल्या, बरेचसे वाईट बॉल पाहायला मिळाले आणि त्या अतिरिक्त अवांतर धावेच्या पद्धतीने धावफलकाने एक मोठी उंची गाठली. आता पाहायचं दुसऱ्या डावामध्ये फलंदाज कशा प्रकारे मात्र पहिल्या डावामध्ये गोलंदाज झालेल्या चुका भरून काढतील हे पाहणं महत्वाचं असेल.
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन प्रशांत शेळके अर्थात अव्वा जो गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी आता दाखल होताना पाहायला मिळेल. चला थोडं स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम गोटावळे संघाला विनंती आहे थोडीशी घाई करा मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. अजूनही भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला बॉल शरीराच्या दिशेने तनुजच्या बॅट मधून पहिला चेंडू इथे सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 धावा. तनुज वरती मात्र आता संघाची फार मोठी जबाबदारी असणार आहे. कारण तनुजने आतापर्यंत ज्या प्रकारे यापूर्वी खेळ दाखवलाय ज्या प्रकारे तनुजची ताकद प्रेक्षकांना खेळाडूंना माहिती आहे त्यामुळे तनुजकडून बऱ्याचशा अपेक्षा असतील आता तिथे खेळाडूंना. अगदी एक हाती संघाला मात्र विजय मिळवून देण्याची कौशल्यता ज्याच्यामध्ये तर तनुज पवळे पुन्हा एकदा चेंडूला दाखवतोय दिशा आणि चेंडू पाहतोय सीमारेषा. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठचे 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. प्रशांत वरती देखील आक्रमण केले. यापूर्वीच्या षटकामध्ये देखील तनुजने 2 चौकार लागोपाठचे 2 चेंडू वरती खेळले होते. डीप कव्हर त्याने फोडले होते परंतु यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये लागोपाठच्या 2 चेंडू वरती 2 चौकार आहेत. कोलवा टप्प्याचा बॉल यावेळेस खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चुकी झाली. क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. लागोपाठचा तिसरा चौकार. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार. पुन्हा एकदा चुकी झाली तिथे. पहिल्या डावामध्ये देखील आपण पाहिला चुका झाल्या त्यानंतर जास्तीच्या धावा धावफलकावरती. दुसरा डाव दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या डावामध्ये देखील आपण पाहतो क्षेत्ररक्षणाकडून मात्र तिथे बऱ्याचशा चुका होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्यावेळेस देखील आक्रमण करायचं होतं. बॅटवरती चेंडू तर मिडल झाला नाही. सर्कलच्या आतमध्ये मात्र चेंडू फील्ड केला जाईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तिथे परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाही आणि तनुज मात्र सुखरूपरित्या आपल्या घरट्यामध्ये पोहोचेल. एक सिंगल असले यावेळी एक धाव येईल आणि या एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड एका धावीच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती डबल दुर्री अर्थात 22 धावा ज्या एका विकेटच्या बदल्यामध्ये स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या. समीकरण आपण पाहूया. 20 चेंडू 58 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना सलामीवीर आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. सलामीसाठी दाखल झालेला चैतन्य गोळे हा फलंदाज आपण पाहतो. वैयक्तिक पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेस करताना पहिल्याच बॉलवरती चैतन्याच्या बॅटमधून जबरदस्त तडाखा. हा तडाखा नव्हता तर या स्पर्धेचा धूम धडाका होता. ठोकलाय षटकार. जबरदस्त स्ट्रोक. आता आग दोन्ही टोकाला लागली. दोन्ही बाजूने आक्रमणाला सुरुवात झाली आहे. स्कोर कार्ड मात्र प्रचंड आता वेगाने दुसऱ्या डावामध्ये देखील धावतोय. 28 धावा धावफलकावरती. प्रशांत पुन्हा एकदा यावेळी शरीराच्या दिशेने होता. चेंडू बचावपूर्वक खेळण्याचा प्रयत्न होता तिथे चैतन्य यांचा फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु तितकंसं आपण पाहिलं बॅटवरती देखील चेंडू आला नाही. धाव घेण्याचा प्रयत्न मध्ये आपण पाहतो तिथे थांबवलं गेलं. क्षेत्ररक्षक जलद गतीने पोहोचला चेंडू पर्यंत त्यामुळे आपण पाहतो कोणत्या प्रकारे धाव नसेल आणि षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपेल. थोडीशी महागडी गोलंदाजी झाली प्रशांत यांच्या माध्यमातून. तब्बल 19 धावा खर्च केला त्या षटकामध्ये आणि पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपतोय. पॉवर प्लेचे 12 चेंडू झाले. स्कोर कार्डवरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 28 धावा ज्या मात्र धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. सलामीसाठी आपण पाहिलं तेजस आला होता. आक्रमणाचा प्रयत्न तेजसने केला. पहिले 2 चेंडू वेगाने बॅट फिरवली. त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती त्याची विकेट आली. लॉंगॉन मध्ये मात्र एक चांगला झेल अनिकेतने टिपला आणि तेजसला माघारी जावं लागलं परंतु त्यानंतर तनुज दाखल झाला. तनुजने आक्रमण केलं आणि दुसऱ्या बाजूने चैतन्यला जशी संधी मिळाली चैतन्य देखील आक्रमक पवित्रा धारण केला आणि तब्बल 28 धावा ज्या पहिल्या 2 षटकामध्ये धावफलकावरती नोंदवल्या. आता मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजून 52 धावींची गरज आहे. जवळपास 17 धावींच्या सरासरी धावा इथे मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. तितकं समीकरण सोपं दिसत असलं ते तितकंच समीकरण सोपं नाहीये. फलंदाज आक्रमक जरूर आहेत परंतु तितकेच धारदार गोलंदाजीच्या माध्यमातून देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
पुन्हा आदित्य शेळकेवरती विश्वास दाखवलाय. वैयक्तिक कोट्यातील दुसरा षटक घेऊन आदित्य शेळके पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय. संघातला असणारा एक प्रमुख गोलंदाज म्हणून आदित्य शेळकेकडे पाहिलं जातं. विकेट टेकर गोलंदाज म्हणून आदित्य शेळकेची ओळख आहे. आता पाहायचं समोर तनुज असताना कशा प्रकारे कामगिरी होणार आहे. पहिला बॉलवर फुलटॉस होता. खोती त्या ठिकाणी सुंदररित्या स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय परंतु प्रयत्न थोडासा अपुरा आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती अब तक 32 धावाच्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूने आपण पाहतोय घोटावड्याचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूने पिरंगुट. या दोन संघांमध्ये ही लढत. पुढे सरसबत पावलांचा वापर करते. यावेळी स्ट्रोक खेळला अविनाश. मात्र तिथे क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न होता. पायाच्या साह्याने चेंडू स्टॉप करायचा होता परंतु तिथे हे जमलं नाही. परंतु बॅकअप सुंदर होतं तिथे. संकेतला आपण पाहतोय चांगला तिथे मात्र अंतर त्याने कापलं. त्यानंतर मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चेंडू स्टॉप केलाय. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये मात्र 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. षटकारां चौकारांबरोबर एकेरी दुहेरी धावेची देखील जोड आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय धावफलक मात्र पुढे वाटचाल करत आहे. भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका यांच्या माध्यमातून पाहतोय माननीय आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संग्रामदादा चषक 2025 चा थरार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खोदून काढलाय चेंडू. वा क्लास दाखवलाय परंतु तिथे लांबी कमी. शेखरला आपण पाहतो तिथे चेंडूच्या खाली येतोय. टिपताय जाईल. एक मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला. तनुची विकेट. एक मोठा धक्का तनुच्या रूपाने पिरंगुट संघाला. हॅलो. यानंतरचे लीगचे जे काही 2 सामने होणार आहेत ते दोन्ही सामने 4-4 षटकांचे असतील याची नोंद घ्या. वेळेअभावी मात्र आपण षटक कमी करतोय. बावधन संघ आणि बरेलवळे संघ यानंतर तुमचा सामना आहे तो सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्या. नवीन फलंदाज तनुज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कुमार निकटे नवीन बॅटर. पहिला चेंडू शेपलून खेळण्याचा प्रयत्न. पावलांचा वापर करत क्रीजचा वापर करत फटका खेळायचा होता तिथे परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहतो शरीराचा वेध घेतला. चेंडूला लेगबाईच्या स्वरूपामध्ये यावेळेस मात्र एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये नोंदवली जाईल. तनुज बाद झालाय. आज जबाबदारी मात्र चैतन्याच्या खांद्यावरती बरीचशी वाढली गेली. कामाला सलामीसाठी पाठवलं गेलं. कामाला संघाने विश्वास दाखवला माझ्यावरती हे मात्र आता चैतन्याला दाखवून द्यावं लागेल. एक षटकार तर चैतन्याने खेळलाय त्याच प्रकारचा मात्र आक्रमक पवित्र धारण करत मात्र त्याला इथून पुढे लढावं लागेल. जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. शेवटच्या 14 चेंडू 45 धावा हे समीकरण. यावेळी शरीराच्या दिशेने होता हा चेंडू. दिशा देण्याचा प्रयत्न परंतु बॅटवरती चेंडू मिडल होत नाहीये. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पुन्हा एकदा धपलकावरती नोंदवली जाईल. आतापर्यंत आपण पाहिलं तेजस तनुज हे 2 डावखुऱ्या शैलीचे फलंदाज बाद झालेत तर 2 उजव्या शैलीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. एका बाजूने कुमार आहे तर दुसऱ्या बाजूने चैतन्य. 36 धावा आतापर्यंत धपलकावरती. षटक क्रमांक 3चा अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन आदित्य तयार. सफल झालेत आणि यावेळेस मात्र सफल देखील होतील. चेंडू देखील जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय चौकार. विकेटच्या शोधात आमंत्रित केलं होतं आदित्य शेळके यांना. एक मोठी विकेट मिळवली. तनुजला मात्र माघारी पाठवलं आणि तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा त्यांनी खर्च करत तिसऱ्या षटकाची सांगता केली. 18 चेंडूचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 40 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी बनवायच्या असतील त्या अजूनही 40 धावा. 12 चेंडू 40 धावा. 40 धावा आणि 12 चेंडू. पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे अतिरिक्त अवंतर धावा खर्च झाल्या त्याच आता अतिरिक्त अवंतर धावा मात्र संघाला बऱ्याचशा अडचणीत टाकतात. जवळपास आपण जर पाहिलं तर
पहिल्या डावामध्ये 14 अतिरिक्त धावा ज्या मात्र गोलंदाजाने खर्च केल्या होता. ज्या पहिल्या डावामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना तब्बल 14 धावा ज्या मात्र अतिरिक्त स्वरूपामध्ये धावफलकावरती नोंदवल्या होत्या. त्याच अतिरिक्त धावा आता संघाला नक्कीच काट्यासारख्या टोचत आहेत. शेवटच्या 12 चेंडू 40ची गरज असताना गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकाचा घेऊन अविनाश गोडांबे हा गोलंदाज जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाले. समोर चैतन्य गोळे पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये तयार. क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा परिवर्तन केला जातोय. ऑन साइडला नक्कीच एक क्षेत्ररक्षक वाढवला गेला. अविनाश तयार. पहिला बॉल ऑन स्ट्राईक चैतन्य. पहिला चेंडू रिव्हर्स स्विच हिट. क्रिकेटचा क्लास दाखवला पहिल्याच बॉल वरती आणि चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. याच फटक्यांची गरज आता पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट संघाला या सामन्यामध्ये जर पकड मिळवायची असेल तर आता याच प्रकारे स्ट्रोक खेळावे लागतील. याच धावगतीने मात्र धावा धावफलकावरती नोंदवाव्या लागतील. 44 धावा पण पाहतो धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. समीकरण बदलतं. शेवटचे 11 चेंडू 36 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. जवळपास 20 धाव्यांच्या सरासरीने या दोन षटकामध्ये धावा धावफलकावरती नोंदवायच्यात. पुन्हा एकदा रिव्हर्स स्विचचा प्रयत्न होता परंतु यावेळेस कमी गती पाहायला मिळाली. चेंडू पडला. थोडीशी मात्र दिशा बदलली. थोडंसं मात्र तिथे बदलताना पाहायला मिळाला. चेंडू पाठवरती चैतन्याचा चेंडू येत नाहीये आणि हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट येतोय. डॉट बॉल इथे चालणार नाही. इथे डॉट बॉलने मात्र समीकरण बरंच अवघड होतंय पिरंगुट संघाला. परंतु तेच डॉट बॉल गोटवडे संघासाठी नक्कीच महत्वाचे ठरतात. आजच्या दिवसातील चौथी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूने पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पावरप्लेचा खेळ जरूर पिरंगुट संघाच्या बाजूने राहिला परंतु त्यानंतर मात्र अतिरिक्त अवांतर धावा आणि फलंदाजाने आक्रमक रूप दाखवलं. 80 धाव्यांचं आव्हान दिलं तर यावेळेस मात्र चैतन्य गोळे देखील सांगतोय आम्ही देखील काही कमी नाही. हा चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. या षटकाराच्या मदतीने सांघिक अर्धशतक संघाचा साजरा होईल. 50 धावा ज्या मात्र संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू आणि 30 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये. इथे मात्र संघर्ष करावा लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. चैतन्य यांना संधी मिळाली आहे पुन्हा एकदा हिरो बनण्याची. पाहायचं त्या संधीचं सोनं केलं जाईल का. स्वतःला सिद्ध केल्याशिवाय जग प्रसिद्ध करत नाही. इथे जर प्रसिद्ध व्हायचं असेल तर आज मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. सर नवीन चेंडू असेल तर तो घेतला तरी काही हरकत नाही कारण वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपणास विनंती आपण देखील थोडं स्पीडअप करा. वारंवार एकत्रित येऊ नका मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी. आयोजक कमिटीच्या वतीने सूचना देतात प्रत्येक सामना आपल्याला आज जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा आहे आणि आजचे सर्व सामने आजच आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे विनंती आपल्याला देखील वेळ वाचवणं गरजेचं आहे. शेवटचे 9 चेंडू 30 50 धावा ज्या मात्र धावफलकावरती स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा आता गोलंदाजीच्या मार्कवरती अविनाश तयार. समोर चैतन्य गोळे. अविनाश टू चैतन्य ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस जसा आला तसाच हवाई सफर करत गेलाय. आउट ऑफ द पार्क. चैतन्य गोळे ऑन फायर. षटकार. लागोपाठचा दुसरा षटकार जो मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्कोर कार्ड वाढेल. संघाचं धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती अब तक 56 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. चैतन्य गोळे इथे लढतोय. प्रयत्न त्याचे सुरू आहेत. एक हाती झुंज देण्याचा प्रयत्न त्याचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचे 8 चेंडू 24 धावा या षटकातील राहिलेले 2 चेंडू फार महत्वाचे निर्णायक असणार देणाऱ्या अंतिम षटकासाठी. पाहायचे अविनाश गोडांबे कशा प्रकारे मात्र तिथे बुद्धीचा वापर करेल. कशा प्रकारे मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू हाताळणार आहे हे पाहणं देखील महत्वाचं असेल. एका बाजूने कुमार निकटे नॉन स्ट्राईक एंडला आहे तर स्ट्राईक एंडला चैतन्य. यावेळेस अगदी बुंड्यात टाकला चेंडू. ब्रह्मास्त्राचा वापर केला. पूर्ण लेनचा चेंडू यॉर्कर चेंडू आपण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूला मात्र जास्त काही प्रत्युत्तर तिथे देऊ शकला नाही बॅटर. यावेळेस मात्र केवळ एक सिंगल.
शेवटचा एक चेंडू या षटकातील मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. अतिशय महत्वाचा चेंडू. या चेंडूवरती एखादा विकेट आला तर पिरंगुट संघासाठी शेवटच्या षटकामध्ये समीकरण थोडंसं मात्र तिथे सोपं होईल. परंतु एकेरी दुहेरी धाव हे गोटवडे संघाला मात्र फार महत्वाची असेल. दोन्ही संघाला मात्र इथे लढायचा प्रयत्न करायचे आहेत. सामना अजून एका बाजूने झुकलेला नाहीये. दोन्ही संघांना मात्र विजयाचा अंतर समान गाठायचा आहे. दोन्ही संघ मात्र त्या विजयाच्या वाटेवरती वेगाने धावतायत. शपल होत फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला. उंची मिळाली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक आला चेंडूच्या खाली. संकेत एक चांगला झेल टिपला. भोक्याच्या क्षणी आलेली विकेट. फलंदाज कुमार निकटे बाद. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय 6 चेंडू 23 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण आतापर्यंत आपण पाहिले आजच्या या पहिल्या दिवसामध्ये 6 चेंडू मध्ये 22 झालेले आहेत. तर 6 चेंडू मध्ये 23 पाहायचंय. चैतन्यला साथ देण्यासाठी वेदांत दाखल झालाय. पाहायचं आता वेदांत कशा प्रकारे मात्र इथे आपला रोल निभावेल, कशा प्रकारे मात्र इथे साथ देईल हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. गतवर्षीच्या सीझन मध्ये वेदांत चाळेकर नक्कीच प्रभावित केलं होतं. चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला होता. तर या सीझन मध्ये माझ्या मते तो पहिली स्पर्धा खेळतोय. कशा प्रकारे मात्र इथे आता साथ दिली जाईल चैतन्यला. चैतन्यने 8 चेंडू मध्ये 24 बनवल्यात. आता 6 चेंडू मध्ये 23 बनवायच्यात. चैतन्यावरती आता प्रेक्षकांच्या नजरा असतील. लढावं लागेल चैतन्यला. स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल आणि विश्वासाच्या चोरावरती मात्र इथे लढावं लागेल. नशिबाने नाही तर कर्तृत्वाने इथे लढावं लागेल. मनगटाचा जोर लावायचा इथे चैतन्यला. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 23 धावा. दुसऱ्या बाजूने गोलंदाजीच्या मार्कवरती या पूर्वीच्या सामन्याचा हिरो अक्षय गोडांबे. बेस्ट ऑलराऊंडर संघात आपण पाहतोय अक्षय. चला गोटावडे संघ, वारंवार तुम्हाला सूचना केल्या जातात मित्रांनो, तुम्ही जास्तीचा वेळ क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी घेताय. विनंती असणारे कृपया जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी. यानंतर अजूनही 5 सामने आपल्याला खेळवायचे. 2 वाजून गेलेत. जवळपास 6 नंतर मात्र बराचसा अंधार पडतो. त्यामुळे राहिलेल्या 4 तासांमध्ये हे 5 सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. शपल होत मात्र शरीराचा मात्र तिथे वापर करत पूर्ण बॉडी रोल केली होती चैतन्यने आणि त्यानंतर चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूला विनंती आहे कोणाकडे पाणी असेल तर घेऊन जा. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. पहिला चेंडू निर्धाव. इथे डॉट बॉल निर्धाव चेंडूला मात्र समीकरण अवघड होतं. शेवटचे 5 चेंडू 23 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 57 धावा धावफलकावरती. पहिल्या डावामध्ये झालेल्या चुका, झालेल्या अतिरिक्त अवांतर धावा ज्या पद्धतीने खर्च झाल्या त्याच आता अतिरिक्त अवांतर धावा संघासाठी डोकेदुखी ठरल्यात. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टॉल वसूल षटकार. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. भीमनसाठी मात्र तिसऱ्या पंचांचा वापर इथे केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय सोपवलाय. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघ तयार राहायचे. बावधन संघ आणि भरेलवळे संघ. कोणत्याही प्रकारचा मित्रांनो अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्या. भरेलवळे संघ मैदानाच्या आतमधील खेळाडू मैदानाच्या बाहेर येण्यापूर्वी आपला संघ एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येईल याची नोंद घ्या. नो बॉल. भीमर चेंडू
मोक्याच्या क्षणी मात्र तिथे चुकी झाली. नो बॉल. बिमर चेंडू आपण पाहतोय. येणारा पुढील चेंडू असं फ्री हिट. अक्षय तयार. हाफ ट्रॅकर होता. आडव्या पार्टनर स्ट्रोक तर खेळला. शरीराच्या दिशेने आलेला चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळला. एका टप्प्यावरती चेंडू अडवला जाईल. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली डेंजरला चैतन्य गोळे, परंतु तिथे 2 धावा सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. फटका खेळता क्षणी दुसऱ्या धावेसाठी मात्र कॉल दिला होता. 2 धावा सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय कंप्लीट केल्या जातील. शेवटचे 4 चेंडू 14. एका बाजूने पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट त्यांच्या विरोधामध्ये घोटावडे वॉरियर्स घोटावडे. या 2 संघांमध्ये ही बिग फाईट, बिग बॅटल जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आतापर्यंत खिंड लढवली चैतन्यने, परंतु दुसऱ्या बाजूने अक्षय देखील काही कच्च्या गरूचा चेला नाहीये. अक्षय देखील त्याच ताकदीचा आहे. हाफ ट्रॅकर होता. यावेळेस देखील चैतन्याच्या पाठमधून जबरदस्त तडाखा. हा तडाखा नव्हता तर हा धूम धडाका होता. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. आत्मविश्वास मात्र इथे वाढवणारा आपण फाटका पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये प्रचंड मोठा हल्ला केलाय. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. फलकावरती धावा त्या 70 धावा. 3 चेंडू 10. विश्वास दाखवावा लागेल स्वतःवरती. चैतन्याला मात्र इथे लढावं लागेल. आयुष्याच्या पटलावरती असो क्रिकेटच्या मैदानावरती आत्मविश्वास नावाचा वजीर जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पराभव कोणीच करू शकत नाही. आणि तोच विश्वास दाखवलाय चैतन्याने. इथे लढलाय तो आतापर्यंत. 12 चेंडू मध्ये 36 बनवल्यात. 3 चेंडू मध्ये अजूनही मैदानाच्या आतमध्ये 10 धावींची गरज आहे. 70 धावा एकूण धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. कधी सामन्यामध्ये वर्चस्व करतोय घोटावडे संघ तर कधी सामन्यामध्ये वर्चस्व करतोय पिरंगुट संघ. 2 दादा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एकमेकांच्या आमने सामने आहेत. सामना मात्र दोन्ही संघ विजयासाठी झुंज देत आहेत. शेवटचे 3 चेंडू 10 धावा. चला मित्रांनो वेळ वाचवा. घोटावडे संघ तुम्ही जास्तीचा वेळ खर्च करता मित्रांनो. तिसऱ्या पंचांना मात्र तिथे विचारणा केली आहे. हा षटकार आहे की चौकार हे टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून पाहिले जाईल. खेळाडूंना विनंती आहे जर तुम्हाला काही शंका असेल तिसऱ्या पंचांची जर मागणी हवी असेल तर मात्र आपल्याकडे वेळ कमी असतो. 15 ते 20 सेकंद फक्त आपल्याकडे असतात. त्यामुळे थोडा मात्र काही करत जावा. हा चौकार आहे. 4 धावा आहेत. 70 धावा एकूण धावफलकावरती. 3 चेंडू आणि 10 धावा. हे समीकरच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 10 धावा आणि 3 चेंडू. एका बाजूने अक्षय तर दुसऱ्या बाजूने चैतन्य. 2 परफेक्ट ऑलराऊंडर एकमेकांच्या आमने सामनेत. 13 अजूनही 3 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 10. पायचा इतिहास रचला जाणार का? संधी असेल त्या दोन्ही बाजूने. मृत चेंडूचा इशारा येतोय. दबाव दडपण प्रेशर. कारण दोन्ही खेळाडूंना माहिती आहे हा सामना किती महत्वाचा आहे. दोन्ही संघाला विजयाचे 2 गुण फार महत्वाचे आहेत. एका बाजूने घोटावडे संघाने यापूर्वी एक सामना जिंकलाय परंतु दुसऱ्या बाजूला पिरंगुट संघ अजून विजयाचा खात 6 वरती. एका बाजूने पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट तर त्यांच्या विरोधामध्ये घोटावडे वॉरियर्स घोटावडे. या 2 भागांमध्ये कडवा युद्धाच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र पाठवरती चेंडू येत नाहीये. यावेळेस मात्र हा चेंडू निर्धाव. डॉट बॉल. डॉट बॉलने आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलतोय. शेवटचा 1 चेंडू 6. शेवटच्या 6 धावा आणि अखेरचा 1 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत.
चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो, वारंवार एकत्रित येऊ नका मित्रांनो, वारंवार टीम मीटिंग घेऊ नका, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. प्रत्येक सामना आपल्याला जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा आहे. शेवटचा एक चेंडू 6, एका बाजूने चैतन्य, दुसऱ्या बाजूने अक्षय. शेवटचा एक चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. अक्षय तयार, समोर चैतन्य, आणि यावेळेस मात्र हा चेंडू जातोय डॉट, निर्धाव चेंडू. चांगली लढत दिली चैतन्यने, परंतु शेवटच्या क्षणी बॅटवरती चेंडू आले नाही आणि सामना जिंकलाय तो घोटावडे वॉरियर्स. घोटावडे संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. चला बरे लवळे संघ एका